तर मित्रांनो, आज मी आलेलो होतो धुळ्याला. मग तुम्हाला मी दाखवतो वसमारचे बाबा. त्यांचा ते काहीतरी बोलतील, कृपया ते ऐका. स्किप नका करू व्हिडिओ. अरे वेद दादा, ही आमची सवय आहे ना, एवढी डेंजर आहे भो. तर सकाळी एकदम उठते आणि उठल्याबरोबर बाबाला अशी सांगते, बाबा माझा अभ्यास घ्या ना, माझा अभ्यास घे ना. मग अभ्यास ती पुस्तक आणते, पाटी आणते, स्टडी टेबल आणते आणि डायरेक्ट मला सांगते ABCD घ्या बाबा आणि माझं 1 to 10 घ्या आणि लवकर. तर मित्रांनो, बघितले जुन्या लोकांची भाषा. बोला. अरे वेद दादा, पूर्वीचे जे लोक होते ना, जुने लोक, ते लग्न कसे करायचे? लग्नामध्ये ते काही अशा गाड्या बिड्या नाही घेऊन जायचे, डायरेक्ट बैलगाडीवर जायचे भाऊ. आणि 8-8 दिवस लग्न चालायचे. पुरणपोळीचं जेवण राहायचं, आमरसचं जेवण घ्यायचं, गावामध्ये तमाशे चालायचे, तमाशे बघायचे लोक. आणि रात्रंदिवस नदीला असं पाणी राहायचं भाऊ, पांढरा नदीला. आम्ही सर्वजण त्या पांढरा नदीमध्ये डायरेक्ट झेपायचो भाऊ. आणि आम्ही असे आमचे मित्र होते ना, आमच्या वसमारला एक जे पांढरा नदी आहे ना, त्या पांढरा नदीमध्ये हत्ती डोह होता, हत्ती डोह. त्या हत्ती डोहामध्ये आम्ही नुसते उड्या मारायचे भाऊ, असे उड्या मारायचो. आणि मग आम्हाला पाण्यामधून निघालो का डायरेक्ट बैलगाडीची मिरवणूक राहायची लग्नामध्ये. आणि डायरेक्ट ते नवरा नवरी बसायचे. आणि लाईट नाही राहायची ना त्यावेळेस. मग काय करायचे लोक? टेंबा पेटवायचे. टेंबा माहितीये का तुम्हाला? टेंबा म्हणजे काय? तर एक लाकडू घ्यायचे, एक काठी घ्यायची, त्या काठीला चिंध्या गुंडाळायच्या आणि ते रॉकेलमध्ये बुडवायचं आणि ते पेटवायचं. त्याला टेंबा म्हणतात. काही ठिकाणी जे श्रीमंत लोक असतील ना, ते गॅस बत्त्या लावायचे, गॅस बत्त्या. आणि त्या गॅस बत्त्यावर मिरवणूक निघायची भाऊ. आणि असे नाचायचे लोक गल्लीमध्ये. बँड कसे राहायचे? आणि बँड जो होता ना, तर बँड काय नाही भाऊ, बँड पहिल्यांचे बँड वेगळे होते भाऊ. पहिले बँड आता आम्हाला काही एवढं आठवत नाही, पण एखाद्या वेळेस आमच्या लग्नांमध्ये काय राहायचं जास्त, त्या पूर्वीच्या लग्नांमध्ये धत्तपत्र राहायचं. त्याला पोट ठोके म्हणतात. आपलं मित्रांनो, ही बघे जुन्यांची भाषा, जुन्यामध्ये लग्न कसे व्हायचे. मित्रांनो, बाबांचा तिकडे फोन वाजतो, लगेच सत्य झालं बघा. चालेल, चला बाय. आता एवढाच ब्लॉग होता, बाय. मी बायच्या जागेवर मी काहीतरी बोलत होतो. आणि माझी मम्मी, माझी आजी, ते बाजूचे आहेत 40 गाव चालले आहेत. कशासाठी? लग्न. बाजूचे बंधारा फॅमिली. माझे बाबा सकू आजीच्या वाट लावायला चालले. चला मग, बाय.